चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाच्या वड्या. तर त्याच्यासाठी आपण हा कांदा, खोबरं, हे धने थोडे हे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. आपण आता बेसनाची तयारी करूया. त्याच्यासाठी 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. मला फोडणी करायची नाही, तसंच पाणी टाकून बेसन बनवून घ्यायचं. थोडं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता ओवा टाकायचा, हळद, लाल तिखट, जिरे पावडर व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं व थोडीशी कोथिंबीर. त्याला उकळी आल्यानंतर आपण बेसन घालून घेणार. ही अशी आपली उकळी आलेली आहे पाण्याला. आता आपण असं घट्ट बेसन टाकून घ्यायचं. हे बघा आपलं असं घट्ट बेसन झालेलं आहे. त्याच्यावर आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ. आता आपण एका प्लेटला बेसन वड्या थापण्यासाठी तेल लावून घेऊ. हे बघा आपलं असं आता हे छान बेसन झालेलं आहे. तरी प्लेटमध्ये आपण याला टाकून घ्यायचं आणि हे जे चिकटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक तांब्याभर असं पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला ते भाजीसाठी वापरता येते. आपली दाटसर भाजी पण होते. उकळून घ्यायचं हे पाणी. असं हाताला पाणी लावून हे असं पूर्ण टाकून घ्यायचं. आता हे आपलं बेसन असं टाकून झालेलं आहे, थंड पण झालेलं. आपण याच्या आता वड्या पाडून घेणार आहोत व त्याची भाजी बनवायची. चला आपण याला आता फोडणी करूया. त्याच्यासाठी तेल गरम झालेले, त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घ्यायचं. नंतर अद्रक लसूण, थोडा लालसर लसूण झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे पावडर मसाले टाकून घेणार. हळद, लाल तिखट आपल्या आवडीनुसार व घरी बनवलेला आपला हा गरम मसाला. खोबरं, कांदा, धने आपण मिक्सरमध्ये काढले होते भाजून, ते आता आपण टाकून घ्यायचं. हे आपला असा छान मसाला भाजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता वड्या टाकून घ्यायच्या. असं हलक्या हाताने आपण याला थोडंसं हलवून घ्यायचं. आपलं हे जे गरम पाणी आहे, ते जे आपलं गरम पाणी आहे ते आपण त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं व 5 मिनिट झाकून ठेवायची भाजी. ही बघा आपली अशी छान वड्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका.